श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर नवीन वर्षाच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा. तर चला तर मग आज नवीन वर्षाचं फायनली घरच्यांनी सर्वांनी ठरवलं की चला स्वामींच्या दर्शनासाठी जाऊया. नवीन वर्षाची सुरुवात स्वामींच्या मठात दर्शन घेऊनच करूया. तर बघा ना किती सुंदर वातावरण आहे. सकाळचं खूप प्रसन्न वाटतं. किती छान वातावरण आहे ना. तर चला सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. इथं खूप सुंदर गार्डन आहे बघा. छान वाटतं इथं. मुलांसाठी खेळायला वगैरे केलेलं आहे. खूप छान वाटतं इथं सुद्धा. त्यानंतर निघालो स्वामींच्या दर्शनासाठी. फायनली स्वामींच्या मठामध्ये आपण पोहोचलो. तर हे आहे स्वामींचा मठ. हे गणपतीचं मंदिर आहे. त्याच्या पुढे छोटंसं स्वामींचं मठ आहे. खूप छान वाटतं बघा स्वामींच्या मठामध्ये. आज नवीन वर्ष असल्यामुळं स्वामींच्या मठात खूप गर्दी देखील आहे. पार्किंग करायला सुद्धा जागा नाही आहे. एवढी गर्दी आहे. नवीन वर्षाचं सर्वजण स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आल्यात. तर आम्ही थोडीशी पुढे जागा बघतोय गाडी लावण्यासाठी. पण दर्शनासाठी आल्यामुळे खूप गर्दी असल्यामुळे इथं पार्किंगला जागाच नाही आहे. तर चला तर मग आमच्यासोबतसुद्धा तुम्हालासुद्धा दर्शन देतो स्वामींचं. खूप सुंदर स्वामींचा मठ आहे. छोटासाच आहे पण खूप सुंदर आहे मठ. खूप प्रसन्न वाटतं. थोडा वेळ 5 मिनटासाठी सुद्धा स्वामींच्या मठात बसलं ना तरी खूप छान आणि प्रसन्न फील होतं. तर पार्किंगसाठी जागा बघतोय. तर चला गाडी पार्क केली आणि लाईनमध्ये उभा राहिलो. गर्दी असल्यामुळे लाईनमध्ये उभा राहावं लागते स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. तर आता कधी येतोय दर्शनासाठी नंबर. हे छोटंसं गणपतीचं छोटं नाही आहे, खूप मोठं आहे मंदिर. गणपती बाप्पाचं मंदिर आहे. श्री सिद्धिविनायक मंदिर. आणि त्याच्यासमोर स्वामींचा मठ आहे. स्वामींचं दर्शन घ्यायचं. त्यानंतर गणपती बाप्पाचं सुद्धा दर्शन घ्यायचं. येता येतं स्वामींसाठी एक हार आणि केळी घेतली. फायनली स्वामींपाशी आलो आहे. स्वामींचं रूप किती सुंदर दिसतंय ना. किती छान सजवलं आहे देखील स्वामींना बघा. किती छान वाटतंय ना. खूप सुंदर सजवलं आहे. स्वामींचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर एक केळी, गुलाब, फूल आणि पेढा स्वामींनी प्रसाद म्हणून दिला. त्यानंतर घरी आले, देवपूजा केली. देवपूजा केल्यानंतर म्हटलं नवीन वर्षाचं चला स्वामींचं गुरुचरित्र वाचावं म्हणून ते गुरुचरित्र वाचलं. त्यानंतर जप केला. जप केल्यानंतर छानपैकी मस्त वाटते. त्यानंतर जप करून पूजा संपन्न केली. तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की करा. कमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा. स्वामींनी प्रसाद दिलेला पाहून खूप छान वाटते आणि स्वामींना पाहून खूप आनंद झाला. तर माझा ब्लॉग कसा वाटला. धन्यवाद.